पाटाकडील तालीम मंडळाचा दमदार विजय, अंतिम फेरीत दिमागदार धडक. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी रंगलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने बालगोपाळ तालीम मंडळावर 2-0 असा शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील संघाने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. 5व्या मिनिटाला अमित काझीर यांचा जोरदार फटका बालगोपालच्या गोलरक्षक माजिद अहमद यांनी परतवून लावला. मात्र त्याच वेळी सज्ज असलेल्या अमीन काझीर याने चेंडूवर ताबा मिळवत अचूक फटका मारत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरही पाटाकडील संघाचा आक्रमक खेळ कायम राहिला. सामन्याच्या 57व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यांच्या उत्कृष्ट पासवर अमित काझीर यांनी शानदार हेडरद्वारे दुसरा गोल नोंदवत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. पूर्वार्धापासूनच आघाडीवर असलेल्या पाटाकडील संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. बालगोपाळ तालीम मंडळाकडून ऋतुराज पाटील, वैभव देसाई, देवराज मंडलिक, अभिनव साळुंखे आणि रोहित कुरणे यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अखेर पाटाकडील तालीम मंडळाने 2-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमीर काझीर याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यात येत्या रविवारी रंगणार असून या लढतीकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.